भावनो फायनली आपण ट्रेनमधून उतरलो आणि आता ट्रेन जाईल. आणि ह्या समोर बिल्डिंग आहे त्या. आता आपण जाऊ खाली कारण उशीर झालाय थोडा. घर नाही निघायलाच उशीर झाला थोडा. तसं मी 8ला उठलो होतो पण जी म्हणजे एक व्हिडिओ रात्री एडिटिंग केला आणि एक संध्याकाळी केली. म्हणजे एक रात्री केला आणि एक सकाळी केला उठून. तर आता जाऊ बस स्टँड बस स्टॉपवर. पहा भावना किती गाड्या आहेत. एवढे जण इथनं रोज कामाला जातात. एवढे म्हणजे किती गाड्या आहेत. मला तर नाही मस्त आले. तुम्हाला जर मस्त आले तर कमेंटमध्ये सांगा किती आहे. तर आता जाऊ बस स्टॉपवर आणि भेटू तुम्हाला तिथं. ह्या बघा गाड्या. याच्या आधी आपण पलीकडनं काढला होता. ते ड्रम दिसतंय तिथनं आपण व्हिडिओ काढला होता आणि आता तिथनं काढतो. तर समोर बस स्टॉप आहे. तुम्हाला दाखवतो इथून जे दिसतंय समोर जे आहे ते बस स्टॉप आहे. जाऊया आपण तिथं. बरेच नंबर लागलेत तिथं. 2-3 लाईन कंप्लीट झाल्या बसच्या. पाणी काय तलाव आहे का काय हा मलाच माहीत नाही. मी तुम्हाला एकदा बसची गर्दी दाखवतो. समोर 3 लाईन पूर्ण कंप्लीट झाल्यात. मी 3ऱ्या लाईनमधला आहे आणि समोर तिथं बस आहे. एवढे जण बसत पण नाहीत बरं का. एवढे जण एस टीमध्ये बसत पण नाहीत पण उभं राहून असं चेपाचेपी करते ना. खरंच भावना एवढा म्हणजे घाण वाटतं ना. एवढे अशी चेपाचेपी लोकलला याच्यापेक्षा जास्त असते. तरी पण त्याच्यामधनं यावं लागतं आपल्याला. समोरच्या त्या बिल्डिंगी आणि ज्या स्टेशनवरनं दिसतात ह्या बिल्डिंगी. तर जाऊ आता आपण. आपल्याला कामावरती जायचं पण जोपर्यंत ती एस टी जाग्यावरनं हालत नाही तोपर्यंत आपण पण येत ना हालत नाही. तर जाऊ आपण आणि भेटू तुम्हाला तिथे गेल्यावर. पण इकडनं आलो समोरनं. इकडं बरंच ट्रॉफिक लागले तिथं कारण गाडीची थोडी चेकिंग होती. ते दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला काहीतरी. बॉम्बस्फोट झाला की गाडी स्फोट त्याच्यामुळं चेकिंग चालू होती. तर जाऊ आता वरती. सरांनी चावी दिली. सर भेटले इथं. सर भेटले होते इथं. त्यांनी चावी दिली आणि आता जाऊ ऑफिसवरती. तुम्ही लाईक करा भावना. तुम्ही लाईक नाही करत. मी पाहिलं तुम्ही फक्त पाहता. लाईक करत जा भावना. लाईक करा. आणि ऑफिस बंद आहे आपण हे बा ऑफिस बंद आहे आपण उघडू. ऑफिस खोललं आता. आणि आता काय करू लाईट लावू थोडं बसू. ही चावी सरांनी घेतली माझ्याकडं. त्यांनी देवपूजा पण केली. दिवा लावलेला आहे तिथं. विठ्ठल आणि देवीचा फोटो आहे. इथं श्रीकृष्ण आणि श्री राधा यांचा फोटो आहे तिथं समोर. आतमध्ये गणपतीचा पण फोटो आहे. गणपती बाप्पा मोरया. हे आपलं ऑफिस. ही सरांची खुर्ची. हे तुम्हाला दाखवलंच होतं मी. आणि ही माझी खुर्ची. इथं मी काम करतो गठ्ठे घेऊन. हरभऱ्याचे गठ्ठे नाही, पेपरचे गठ्ठे म्हणून हरभऱ्याचे गठ्ठे. तर
बसू थोडा टाईम आणि करू कामाला सुरुवात. फॅन चालू केला असता, फॅन बंद आहे कारण फॅनचा आवाज माईकमध्ये जरा जास्तच जातो आणि आपल्याकडं माईक आपल्याला घ्यायचा माईक पण अजून थोडा टाईम घेऊ. माईक लवकरच माईक घेऊ आणि भेटू तुम्हाला. भेटू लवकरच भेटू, दुपारी भेटू. काय सर आल्यावर काही सांगता येत नाही तुम्हाला कारण सर आल्यावर मलाच मोबाईल नाही घेता येत हातात. आपला गठ्ठा घेऊ पेपरचा आणि आपलं काम करत बसू. भेटू तुम्हाला संध्याकाळी. लाईक करा तुम्ही. भावांनो हे बिल आहे आणि पोच आहे ती आपल्याला वरच्या माळ्यावरती नेऊन द्यायची. तर जाऊ आणि त्यांना पोहोचवून देऊन येऊ त्यांना. वरती माळा आहे पण आपल्याला काहीच आयडिया नाही आहे की माळा म्हणजे याच्यावरती नंबर येतो 40-80 कुठे पडला. हां समोर बरं. धन्यवाद. 30348 40-80. वो 40-80 कुठे पडेल. 40-80 4100. हाँ सामने क्या. कितना दूर है आपसे? आपण इथं आलो तिथं कोणीच नाही. कहाँ मर गए सबके सब. कुठं गेले सगळेचे सगळे. कहाँ मर गए सबके सब. एक भी नहीं है यहाँ पे. भेटू आता ते आले का मग भेटू. तर भावना त्यांना पोच दिली आणि आता जाऊया आपण आपल्या ऑफिसकडे. आपला ऑफिसचा माळा. तर जाऊ ऑफिसमध्ये सर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता येत आम्ही. त्याच्यामुळे मी बाहेर आल्यावर त्यांनी स्वतः दिले होते ते म्हणले जेवण्यावरती. त्याच्यामुळे बाकी ऑफिस आलंय. लाईक करा. तर भावना आपण आता घरी चाललो. घरनं फोन केला ऑफिसमध्ये. तर आता जाऊ घरी. तुम्हाला सविस्तर सांगतो घरी गेलो. ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट आपण आपल्या घराच्या दिशेकडे निघू. तर भावांनो कामावरून लवकर यायचं कारण असं आहे आपल्याला गावाकडे जायचं आहे आणि घरून फोन केला होता ऑफिसमध्ये की त्याला पाठवून द्या त्याच्याकडे काम आहे. काम म्हणजे गावाकडे जायचं आहे कारण तालुक्याच्या कोर्टात काम आहे थोडं. हां जमिनीचं काम आहे आपल्या. त्याच्यामुळं जायचं आहे गावाकडं. तर भेटू उद्या गावाकडे गेल्यावर. जय श्रीराम भावांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. भावांनो आपण बस स्टँडवरती आलो. बस स्टँड समोर आहे. आपण हे आणायला गेलो कारण हे आपल्याकडे नव्हतं. बसमध्ये काय आहे आवाज पण येत नाही फोनचा काहीच. कारण काही पण आवाज येत असतो आणि लोक झोपलेले पण असते. त्याच्यामुळे आपल्या आवाजाचा लोकांना काही डिस्टर्ब न होऊ, त्यांच्या झोपीला काही अडचण न येऊ, त्याच्यामुळे आपण हेडफोन घेतलं आहे आणि आता आपण गावाकडे जाऊ. तर भेटूया तुम्हाला गावाला गेल्यावर. तसं आपण सकाळी 6च्या दरम्यान पोहोचू आणि 6लाच आपण पोहोचू. हां तसंच पोहोचू. तर भावांनो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तर जय श्रीराम भावांनो. भेटू उद्याच्या व्लॉगवरती.